Hello friends, I am Priya Dalvi. Now English Vivek Bharati. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. Let's we start 4.3 An Enemy of the People section B in your textbook page number 174. So An Enemy of the People is written by Henrik Ibsen. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण 4.3 म्हणजेच ॲन एनिमी ऑफ द पीपल ज्याचे लेखक आहेत, हे ड्रामा जो आहे हे ड्रामा हेनरिक इब्सन यांनी लिहिलेला आहे. सो लेट्स वी स्टार्ट. तर आपण बघूया इंट्रोडक्शन ऑफ द प्ले. आपण बघूया की यामध्ये लेखकाची काही माहिती आहे संबंधित. सो लेट्स वी स्टार्ट द इंट्रोडक्शन ऑफ द प्ले. नाव हेनरिक इब्सन, अ नॉर्वेजियन प्ले राईट, थिएटर डिरेक्टर अँड पोएट. हेनरिक इब्सन जे होते ते नॉर्वेजियनचे होते, त्याचबरोबर ते थिएटर डायरेक्टर होते आणि कवीही होते. ॲज वन ऑफ द फाउंडर्स ऑफ मॉडर्निझम इन थिएटर, इब्सन इज ऑफन रेफर्ड टू ॲज द फादर ऑफ रिअलिझम. आणि त्याचबरोबर ते फादर ऑफ रिअलिझमसाठी सुद्धा फेमस आहे किंवा त्यांना फादर ऑफ रिअलिझम असं म्हटलं जातं, कारण त्यांचं मोस्टली रायटिंग जे आहे डिपेंड्स ऑन दॅट रिअलिटी. वास्तवदर्शी लेखन करणारे लेखक म्हणजेच हेनरिक इब्सन. And one of the most influential playwright of his time. In 1689, he began to write prose, plays and some critiques. Then would say that at this point in his life, Ibsen abandoned poetry and took up realism. म्हणजे असं म्हणतात की त्यांनी काही काळापुरतं त्यांनी कविता वगैरे तयार केल्या किंवा कविता लिहिल्या, परंतु एक ॲट दॅट टर्निंग पॉईंट ऑफ द लाईफ त्यांच्या एक असं म्हणता येईल की जीवनाच्या महत्त्वाच्या वळणावरती त्यांनी कविता वगैरे लिहिणं सोडून दिलं आणि फक्त त्यांनी असं ठरवलं की रिॲलिटीवरती. त्यांच्या जीवनामध्ये असे काही इन्सिडेंट घडले की त्यामुळे त्यांना वास्तवदर्शी लिखाणाची आवड त्यांना लागली. इन 1877 ही बिगॅन वॉट बिकम अ सिरीज ऑफ 5 plays इन विच ही एक्झामिन्स द मॉरल फॉल्ट्स ऑफ मॉडर्न सोसायटी. आणि मग त्यांनी एक्झामिन केलं, ऑब्झर्वेशन केलं की फॉल्ट्स ऑफ मॉडर्न सोसायटी, जी आधुनिक समाजातील नैतिकता आहे, त्यांच्या चुका काय आहेत हे दर्शवणार त्यांनी लिखाणाला त्यांनी सुरुवात केली. इन ऑर्डर ऑफ ॲपिरियन्स द प्लेज वेअर द पिलर्स ऑफ सोसायटी, अ डॉल हाऊस, घोस्ट, अन एनिमी ऑफ द पीपल अँड द वाईल्टर. त्यांचे सर्वात मोस्ट फेमस असे रायटिंग आपल्याला म्हणता येईल तर ते असे आहेत की जे ड्रामा आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे की ते पिलर्स ऑफ सोसायटी आहे, डॉल्स हाऊस आहे, घोस्ट, त्यानंतर अन एनिमी ऑफ द पीपल जो आता आपल्याला शिकायचा आहे, and the wild duck. So these are the famous of enemy of the Henrik Ibsen. So next point is there the Stockman family. आता आपल्याला या ड्रामामध्ये जे बघायचं आहे तर त्या ड्रामामध्ये आपल्याला पाहायचं आहे की स्टॉकमन फॅमिली. डॉक्टर टॉम स्टॉकमन, टाउन फिजिशियन, डॉक्टर थॉम्सन, देर इज अ टाउन फिजिशियन. सो डॉक्टर जे थॉम्सन किंवा टॉम स्टॉकमन आहे हे जे कॅरेक्टर आहे, इट इज द कॅरेक्टर ऑफ द ही इज अ कॅरेक्टर ऑफ प्रोटॅगॉनिस्ट. की आपण म्हणतो की एखाद्या फिल्ममध्ये, एखाद्या सिरियलमध्ये मेन हिरोचं जे काम करतो ते कॅरेक्टर आहे डॉक्टर स्टॉकमन. अँड नेक्स्ट कॅरेक्टर इज अ अँटॅगॉनिस्ट कॅरेक्टर. याच्यामध्ये जे खलनायकाचं काम आहे किंवा ही जे विलन इन दॅट प्ले, तर या ठिकाणी विलनचे जे काम केलं आहे ते आहे, त्याचं कॅरेक्टरचं नाव आहे पीटर स्टॉकमन. हा जो पीटर स्टॉकमन आहे तो मेयर आहे. नेक्स्ट आता आपण बघूया की स्टॉकमनची फॅमिली कोणकोणती आहे. सो स्टॉकमन्स वाईफ मीन्स टॉम्स वाईफ आहे, त्यांचं नाव आहे कॅथरीन स्टॉकमन, मिसेस कॅथरीन स्टॉकमन, टॉम्स वाईफ. देन नेक्स्ट पेट्रा स्टॉकमन. ही पेट्रा स्टॉकमन जी आहे शी इज द एल्डेस्ट डॉटर. त्याचबरोबर शी इज अ लोकल टीचर. ती एक त्याची जी मुलगी आहे पेट्रा स्टॉकमन ती एक शिक्षिकासुद्धा आहे आणि ती सर्वात मोठी मुलगी आहे थॉमस स्टॉकमनची. अँड देन लास्ट इज देअर मॉर्टन अँड इजलिफ. सो मॉर्टन आणि इजलिफ जे आहेत ते त्याचे 2 मुलं आहेत. अशा प्रकारे ही स्टॉकमन फॅमिली आहे. आणि हे जे आपला जो ड्रामा आहे डिपेंड्स ऑन दॅट कॅरेक्टर्स. सो नेक्स्ट पॉईंट इज, तर आता आपण बघूया की स्टॉकमन कोण आहे. ही इज द प्रोटॅगॉनिस्ट कॅरेक्टर. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की डॉक्टर स्टॉकमन जे आहेत ते प्रोटॅगॉनिस्ट कॅरेक्टर आहे. म्हणजे या ठिकाणी मेन हिरोचं किंवा आपला जो ड्रामा आहे तो ड्रामा सगळा या कॅरेक्टरभोवती आपला फिरतोय. सो स्टॉकमन इज प्रोटॅगॉनिस्ट कॅरेक्टर. नेक्स्ट, ही इज अ मेडिकल ऑफिसर ऑफ टाउन बाथ.
आपण असं म्हणतो की सांडपाण्याची व्यवस्था बघण्यासाठी किंवा असे जे काही अधिकारी असतात वैद्यकीय अधिकारी तशा प्रकारे याचं पद आहे, याची पोस्ट आहे मेडिकल ऑफिसर ऑफ टाउन बाथ. देन ही इज आयडियलिस्टिक, इमोशनल, मोटिवेटेड बाय द ट्रूथ. याची कॅरेक्टरिस्टिक दिलेली आहे याच्या स्वभावाची की हे जे स्टॉकमन कॅरेक्टर आहे याचं वैशिष्ट्य काय आहे तर ही इज व्हेरी आयडियलिस्टिक आहे, एकदम आदर्शवादी असा हा स्टॉकमन आहे जो की इमोशनल आहे, भावनाशील आहे अँड मोटिवेटेड बाय ट्रूथ. त्याचबरोबर त्याला सत्याच्या मार्गावर चालायला आवडतं आणि नेहमी तो सत्याच्या मार्गातच चालत आलेला आहे. तर अशा प्रकारे हा स्टॉकमनची स्वभाव वैशिष्ट्य आहे. देन ही होल्ड्स ऑन टू हिज फाइंडिंग्स अँड इज रेडी टू फाईट फॉर द ट्रूथ हाव एव्हर मच ट्रबल. त्याचं एक तत्व आहे जीवनाचं की इच अँड एव्हरी वे, इच अँड एव्हरी कंडिशन, आपण म्हणतो की एनी हाव कंडिशन ही शुड ट्राय टू द गिविंग बेस्ट अँड ही शुड ट्राय टू वॉक द ट्रूथ ऑन द वे ऑफ ट्रूथ. त्याला नेहमी सत्याच्या मार्गावर चालायचं असतं. म्हणजे एनी जरी आपण म्हणतो की देर इज सम क्रिटिकल कंडिशन इज देअर बट ही डझंट लिव्ह द वे ऑफ ट्रूथ. तो कधीच सत्याचा मार्ग सोडणार नाही आहे जरी त्याला त्रास झाला तरीसुद्धा. अशा प्रकारचं हे कॅरेक्टर आहे आपल्या ड्रामाचं जे मेन कॅरेक्टर आहे, हिरो आहे, नायक आहे डॉक्टर स्टॉकमन. यामध्ये जे प्रोटॅगॉनिस्ट कॅरेक्टरला अँटागॉनिस्ट असं कॅरेक्टर आहे ज्याला आपण असं म्हणू शकतो की एखादा हिरो आणि एखादा विलन कोणत्याही सिरियलमध्ये कोणत्याही फिल्ममध्ये घ्या किंवा ड्रामामध्ये घ्या, या कॅरेक्टरशिवाय तो ड्रामा कम्प्लीट होऊ शकत नाही. सो ही इज ऑल्सो इम्पॉर्टंट कॅरेक्टर पीटर स्टॉकमन. तर पीटर स्टॉकमन आहे ते बघूया आपण. फर्स्ट मी आत्ताच सांगितलं की ही इज अ अँटॅगॉनिस्ट कॅरेक्टर. ही इज ब्रदर ऑफ थॉमस स्टॉकमन. थॉमस स्टॉकमनलाच आपण शॉर्ट फॉर्म टॉम असं म्हणलेलं आहे. तर हा थॉमस स्टॉकमनचा भाऊ आहे. ही इज द मेयर ऑफ टाउन अँड द चेअरमॅन ऑफ बाथ कमिटी. बघा मी आत्ताच सांगितलं की हा जो पीटर स्टॉकमन आहे तो मेयर आहे टाउनचा मेयर आहे. त्याचबरोबर तो चेअरमन आहे बाथ कमिटीचा. ज्या बाथ कमिटीचा मेडिकल ऑफिसर आहे थॉमस स्टॉकमन त्या कमिटीचा हा चेअरमॅन आहे. म्हणजे अगदी असं म्हणता येईल की थॉमस स्टॉकमनच्या एकदम वरचं पद आहे की जिथून सगळे आदेश वगैरे दिले जातात आणि त्या पदावर प्रत्यक्षात काम करणारा आपला हिरो म्हणजेच थॉमस स्टॉकमन आहे. ही इज द अँटॅगॉनिस्ट कॅरेक्टर ऑफ प्ले. मी आत्ताच सांगितलं होतं की ते अँटॅगॉनिस्ट कॅरेक्टर आहे, विलनचं काम केलेलं आहे, म्हणजे खलनायकाचं काम त्यांनी या प्लेमध्ये केलेलं आहे. ही इज नॉट इंटरेस्टेड इन द ट्रूथ बट इज मोटिवेटेड बाय मनी अँड कंट्रोल. अगदीच थॉमस स्टॉकमनच्या विरुद्ध असं हे कॅरेक्टर आहे की थॉमस स्टॉकमनला जसं ट्रूथ किंवा ही इज व्हेरी ऑबिडियंट आहे, ही इज व्हेरी लॉयल ऑफिसर आहे, सेम त्याच्या विरुद्ध हा पीटर स्टॉकमन आहे. याचं कॅरेक्टर तसंच आहे की याला इंटरेस्ट नाही. ही इज नॉट इंटरेस्टेड इन द ट्रूथ. त्याला सत्याच्या मार्गावरती चालायला कोणताही रस नाही आहे. त्याला जे काही आपण म्हणतो थोडाफार भ्रष्टाचार, ते करप्शन जे आहे त्याला मोटिवेट करणारा असा हा कॅरेक्टर आहे. अँड इज मोटिवेटेड बाय मनी अँड कंट्रोल. तो प्रत्येक गोष्ट पैशाने कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. असा हा पीटर स्टॉकमन. म्हणजे ही त्याची कॅरेक्टरिस्टिक आहेत थोडक्यात. ही इज कॉशियस अँड रुथलेस अँड इज नॉट बॉदर्ड अबाउट द हेल्थ ऑफ पीपल. म्हणजे असं म्हणता येईल की ही इज कॉशियस अँड रुथलेस. तो खूप स्वार्थी आहे, सेल्फिश आहे. त्याला लोकांचं हेल्थ किंवा लोकांच्या आरोग्याचं काही घेणं देणं नाही आहे. तो जरी बाथ कमिटीचा चेअरमॅन असला तरी ही डझंट मॅटर. त्याच्यासाठी जे काही लोकांचं आरोग्य आहे किंवा हेल्थ ऑफ द पीपल इट डझंट मॅटर फॉर हिम. त्याच्यासाठी काहीच गोष्ट महत्त्वाची नाही. ओनली ही गिव्ह इम्पॉर्टन्स ऑफ मनी अँड ही वॉन्टेड टू कंट्रोल ऑल द पीपल्स. त्याला फक्त त्याचं नियंत्रण ठेवायचं आहे, त्याच्या अंडर सगळं आलं पाहिजे असा हा हेकेखोर असणारा हा पीटर स्टॉकमन. तर आता आपण हे दोन कॅरेक्टर बघितलेले आहेत की हे थॉमस स्टॉकमनचं कॅरेक्टर एकदम अगेन्स्ट आहे पीटरच्या आणि पीटर स्टॉकमनचं कॅरेक्टर. तर आता यांच्यामधला जो कॉन्फ्लिक्ट आहे, यांच्यामधला जो संघर्ष आहे तो म्हणजेच आपला ड्रामा आहे. अँड एनिमी ऑफ द पीपल. मोस्टली इन द फ्रंट ऑफ पीपल देर इज टू पर्सन इज देअर. या ठिकाणी दोन व्यक्ती आहेत ज्या समाजासमोर उभे आहेत. आता या ठिकाणी समाजाला ठरवायचं आहे की हु इज द एनिमी ऑफ द पीपल बट दे कॅनॉट डिसाईड. कारण ते का डिसाईड करू शकत नाही. लोक जो खरा हिरो आहे किंवा जो खरा नायक आहे त्यालाच का शत्रू मानतायत हे आता आपल्याला पुढे पाहायचं आहे. सो
लेट्स सी नेक्स्ट पॉईंट इज देअर इब्सन्स अँड एनिमी ऑफ द पीपल. अर्थातच हेनरिक इब्सन यांनी हा लिहिलेला ड्रामा आहे, खूप फेमस असा ड्रामा आहे. तर त्यांच्या नजरेतून हा ड्रामा म्हणजे काय आहे, तर Norwegian coastal town has invested in a public baths for the new tourist season led by Stockman and his brother the mayor. सुरुवातीला सांगितलं होतं की मी नॉर्वेजियन कॉस्टलचे या ठिकाणी दिलेलं आहे की तो स्टॉकमन आहे आणि त्याचा भाऊ आहे, मेयर आहे आणि एक तिथला मेडिकल ऑफिसर आहे. Stockman realizes that the town tannery is poisoning द बाथ्स अँड दिस सजेस्ट डिलिंग ओपनिंग. या ठिकाणी जो स्टॉकमन आहे त्याला लक्षात येतं की या ठिकाणी जे बाथ वॉटर आहे ते कंटॅमिनेटेड झालेलं आहे, म्हणजे दूषित झालेलं आहे आणि हे दूषित पाण्यामुळं लोकांचं जे आरोग्य आहे ते धोक्यात येत आहे. तो त्याच्या लक्षात आणून देतो, बट नो बडी सपोर्ट्स हिम अँड ही इज अन एनिमी ऑफ द पीपल. थोडक्यात आपल्याला त्याची सिनॉप्सिस समजते की थोडक्यात लोक त्याला एनिमी ऑफ द पीपल असं म्हणतात. तर ते का म्हणतात, त्याच्यामागे काय कारण आहे, लेट्स वी सी. त्यापूर्वी आपण बघणार आहोत की कॉन्टेक्स्ट. अन एनिमी ऑफ द पीपल अटॅक द इन्स्टिट्यूशन ऑफ द लिबरल न्यूजपेपर. जसं एनिमी ऑफ द पीपल हा बघितला तर दोन व्यक्तींचा संघर्ष नाही आहे, तर हा समाज, सोसायटी अँड द पीपल, त्या समाजाला विरोध करणारे, त्या समाजाला मागे खेचणारे काही लोक आहेत, त्यांना अटॅक करणारा असा हा, त्या समाजाचा शत्रू असणाऱ्या लोकांच्या मानसिकतेवरती अटॅक करणारा असा हा ड्रामा आहे. An enemy of the people deals with the extent to which individual desires and beliefs are compromised by society. या ठिकाणी आपल्याला दोन ॲज अ इंडिव्हिज्युअल डिझायर्स बघता येतात की एक बिलिफ्स आहे आणि दुसरीकडे कॉम्प्रोमाइज, ज्याने समाजासाठी त्याग केलेला आहे असा एक व्यक्ती आहे आणि स्वतःसाठी समाजाचा त्याग करणार आहे असा एक व्यक्ती आहे. सो देअर इज इंडिव्हिज्युअल कॉम्प्रोमाइजेस देअर. नेक्स्ट, the play focuses on the ways in which an individual can be ostracized by the society he is trying to help. या ठिकाणी जे स्टॉकमनचं जे कॅरेक्टर आहे, डॉक्टर स्टॉकमन, याचा संपूर्णपणे असा प्रयत्न आहे की ही वॉन्टेड टू एनी हाव कंडिशन, ही वॉन्टेड टू हेल्प द सोसायटी ऑफ द पीपल. त्याला लोकांचं भलं करायचं आहे किंवा लोकांना त्या धोक्यातून बाहेर काढायचं आहे असं फोकस केलेलं आहे या प्लेमध्ये. द प्रॉब्लेम्स ऑफ द प्लेज हिरो Dr. Stockman are not far removed from the problems Ibsen experienced after the publication of Ghost. असं म्हणतात की या ठिकाणी डॉक्टर स्टॉकमन हे हिरोचं जे कॅरेक्टर आहे, हे कॅरेक्टर म्हणजेच थोडक्यात आपले जे इब्सेन आहे हेनरिक तेच आहे. कारण असं म्हणतात की त्यांना ज्यावेळेस त्यांनी घोस्ट हे पुस्तक पब्लिश केलं त्यानंतर मे बी आय थिंक ही रिअलाइज दॅट ही रिअली नो अँड ही रिअली इज एक्सपिरियन्स्ड अबाउट दॅट इन्सिडेंट. त्यांना स्वतः जवळून याचा अनुभव आलेला आहे, ते सुद्धा या घटनेचे शिकार झालेले आहेत थोडक्यात असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून हा एक रिअल प्ले आहे असं म्हटलं तरी आपल्याला चालेल. लाईक ऑल द इब्सन प्लेज अँड एनिमी ऑफ द पीपल वॉज ओरिजिनली रिटन इन नॉर्वेजियन. त्याचे जे सगळे प्ले आहेत त्यापैकी एनिमी ऑफ द पीपल हा जो ओरिजिनल लिहिलेला आहे तो नॉर्वेजियनमधूनच लिहिला आहे. तर आपण थोडक्यात त्याचं कॉन्टेक्स्ट बघितलेलं आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया, द थीम ऑफ प्रिन्सिपल. आता हा जो प्ले आहे या प्लेचं प्रिन्सिपल काय आहे किंवा नेमकं कोणत्या तत्वांवरती आपला हा ड्रामा डिपेंड आहे, लेट्स वी सी. An enemy of the people tells the story of one man's questions to his principles, no matter what the cost. The protagonist, Dr. Stockman, sacrifices everything for his beliefs. हा जो स्टॉकमन आहे, डॉक्टर स्टॉकमन, तो स्वतःचा जे काही म्हणणं आहे किंवा त्याचा जो विश्वास आहे ते खरं करण्यासाठी तो अगदी स्वतःला पण सॅक्रिफाईस करतो. खूप मोठा सॅक्रिफाईस तो देतो समाजासाठी. The doctor's fierce dedication stand out in sharp contrast to many of the play's secondary characters who seem to compromise their supported beliefs without a second thought. In the end, the play reveals itself as a sharp examination of the terrible price that society often demands of an individual who stays true to their principles. म्हणजे असं म्हणू शकतो की एनिमी ऑफ द पीपल इज अ रिअलिस्टिक प्ले बाय हेनरिक जॉन इब्सेन, who is often referred to as the father of realism. It shows how a person who is trying to help society can be unpopular and ostracized. Even though he may eventually win his point, the play was originally written in Norwegian and has been translated.
ट्रान्सलेट तर केलं आहे, हे तर प्रिन्सिपल आहेच त्याचं, बट आपल्याला बघायचं की नक्की त्याचं काय सॅक्रिफाईस आहे जे आपला प्रिन्सिपल्स या थीम ऑफ प्रिन्सिपलमध्ये आपण बघतोय. तर बघूया थीम ऑफ सोसायटी अँड क्लास, आणि त्यातून निर्माण झालेले काही प्रश्न जे आपण खाली दिलेले आहेत. An enemy of the people presents a complex analysis of society and class. समाजामधले जे काही आपण म्हणतो की विश्लेषण याच्यामध्ये केलेलं आहे थोडक्यात. The play doesn't seem to champion one class over another. It doesn't present the woes of the upper class as they try to rule the land, nor does it. Instead, the play takes all levels of society to task. In the end, it is not economic inequality that is highlighted in the play. It is intellectual inequality. म्हणजे या ठिकाणी असं म्हणू शकतो की there is some diversity of in society. कारण तिथे फक्त इनॅक्विलिटी फक्त फायनान्शियलची नाही आहे, आपण असं म्हणू शकतो की सोशल इनॅक्विलिटी पण नाही, तर ऑल अदर्स सगळ्या समाजामध्ये आढळणारे जे काही लेवल सोसायटी आणि क्लास आहे ते इथे आपल्याला पाहायला मिळते. The play proposes that the main problem with society is that it is run by the majority, a group made up of unintelligent people. म्हणजे असं म्हणता येईल की अनएज्युकेटेड पीपल इज देअर अँड व्हॉट अबाउट द प्रॉब्लेम्स दे फेसिंग ड्युरिंग दिस पिरियड. की अशिक्षित लोकांना जे काही मुठभर शिकलेले लोक असतील किंवा ज्यांच्या हातात खरंच सत्ता आहे अशी लोक कशाप्रकारे त्यांना टॉर्चर करतात किंवा त्यांच्यावरती कशाप्रकारे अन्याय केला जातो, तर ही सोसायटी आणि क्लास याची थीम आहे. सो नाव द क्वेश्चन जनरेट दॅट फॉलोइंग. हाऊ डज हॉस्टेड अँड स्टँडिंग इन सोसायटी शेप हिज पॉलिटिकल बिलीफ्स. ह्यात आपल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण पुढे पाहणार आहोत. डज डॉक्टर स्टॉकमन एक्झिबिट एनी साइन्स ऑफ क्लास बेसिस अँड इफ सो व्हॉट आर दे. And by the end of the play, what does the doctor decide will curse society, corruption, and how does the plan to achieve this ideal? How do issues of class affect each character action in the play? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता आपण पुढे बघणार आहोत. सो नेक्स्ट पॉईंट इज देअर. आता आपल्याला बघायचं की समरी आहे. आपल्याला जवळजवळ ॲक्ट 1, ॲक्ट 2, ॲक्ट 3, ॲक्ट 4 अँड ॲक्ट 5 अशा प्रकारे आता आपल्याला समरी आपण बघणार आहोत. तर बघूया. लेट्स वी स्टार्ट समरी. आता आपण थोडक्यात समरी बघणार आहोत. आपल्याला ही जी समरी आहे ती साधारणतः 5 भागातून बघायची आहे. ॲक्ट 1, ॲक्ट 2, ॲक्ट 3, ॲक्ट 4 अँड ॲक्ट 5. त्या अगोदर आपण फक्त प्रमुख 2 कॅरेक्टरचीच माहिती बघितली आहे. आता आपण त्या व्यतिरिक्त दुसरे काही कॅरेक्टर्स आहेत ज्या प्लेमध्ये ते आपण बघूयात. सो मिसेस कॅथरीन, फर्स्ट कॅरेक्टर इज देअर डॉक्टर थॉमस स्टॉकमन. सेकंड कॅरेक्टर पीटर स्टॉकमन, जे आता मी एक्सप्लेन केलेलं आहे. मिसेस कॅथरीन स्टॉकमन, द डॉक्टर स्टॉकमन्स वाईफ. शी इज लॉयल अँड प्रॅक्टिकल अँड ऑफन एनकरेजेस हर हजबंड टू थिंक ऑफ हिज फॅमिली वेन ही इज बिंग रॅश. मॉर्टन केली इज हर अडॉप्टिव्ह फादर or grandfather depending on translation. Next आहे Petra Stockman. Petra Stockman, the daughter of Thomas and the Catherine Petra, is as idealistic as her father. She is a hardworking teacher and she is frustrated that the law requires her to teach things she doesn't believe in. ही सुद्धा एक आयडियल अशी टीचर आहे. नेक्स्ट आहे हाउस्टेड. हाउस्टेड इज अ एडिटर ऑफ द पीपल्स हराल्ड, द टाउन्स लेफ्टिस्ट न्यूजपेपर. या ठिकाणी हाउस्टेडचं जे कॅरेक्टर आहे तो न्यूजपेपरचा एडिटर आहे. अँड दो स्लाइटली करप्ट, ही इज ॲट हार्ट अ पॉलिटिकल रेडिकल. तो सुद्धा एक करप्शनचा भाग आहे. त्यानंतर आहे असलक सेन. असलक सेन इज द न्यूजपेपर्स प्रिंटर. त्यांनी या ठिकाणी न्यूजपेपरचं प्रिंटिंग करण्याचं काम या असलक सेनकडे दिलेलं आहे. बिकॉज ही लेट्स द पेपर प्रिंट ऑन क्रेडिट, ही हॅज टू डिग्री ऑफ editorial control. He is also the chairman of the homeowners association which represent the town's small business class, the majority of voters. हा जसा प्रिंटर आहे त्याचबरोबर तो असोसिएशनचा होम ओनर असोसिएशनचा चेअरमॅन सुद्धा आहे. He also has great influence with the temperance society and he is a lover of moderation. Next character आहे बिलिंग. Billing an assistant at the newspaper. He is a radical like Haustad, but he is also ambitious and plans to run for office. He is some way courting Petra.
बिलिंग हे एक असिस्टंट ऑफ न्यूजपेपर आहे, न्यूजपेपरचा असिस्टंट आहे जो की हाऊसटॅडसोबत असतो तो. नेक्स्ट कॅरेक्टर आहे कॅप्टन हॉर्स्टर, अ शिप कॅप्टन हू हॅज लिटल इंटरेस्ट इन लोकल पॉलिटिक्स. हा कॅप्टन हॉर्स्टर जो आहे त्याला थोडाफार इंटरेस्ट आहे राजकारणामध्ये. आणि ही हॉस्टर प्रोव्हाइड्स द हॉल फॉर डॉक्टर स्टॉकमन स्पीच. आणि डॉक्टर स्टॉकमनचा आपल्याला असं म्हटलं की तो फॅन आहे, त्याला डॉक्टर स्टॉकमनचे विचार आवडतात आणि म्हणून ज्या ठिकाणी डॉक्टर स्टॉकमनला सभा वगैरे घ्यायचे असतात, स्पीच द्यायचे असतात, त्यावेळेची जी प्लेस आहे किंवा जी सगळी अवेलेबिलिटी आहे ती सगळी तो अवेलेबल करून देत असतो. नेक्स्ट आहे मॉर्टन किल, अ रिच ओल्ड मॅन. किल ओन्स several of the tanneries that डॉक्टर स्टॉकमन implicates in his water pollution report. हा एक त्या शहरातला श्रीमंत असा हा एक ओल्ड मॅन आहे. ही इज द ॲडॉप्टिव्ह फादर ऑफ ग्रँडफादर ऑफ मिसेस स्टॉकमन अँड हिज विल असाइन टू गुड डील ऑफ वेल्थ टू हर अँड हर चिल्ड्रन. अशा प्रकारचे कॅरेक्टर आता आपण बघितले. आता आपण बघूया समरी. ॲक्ट 1, हेनरिक इब्सन अँड एनिमी ऑफ द पीपल. सो लेट्स वी स्टार्ट दिस समरी. या ठिकाणी बघा आपल्याला समरी बघायची आहे. फर्स्टमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे हे आपण पहिल्यांदा बघूया की नक्की आपल्याला समरीचा कोणता भाग, समरी जी आहे ती फर्स्ट पार्टमध्ये काय एक्सप्लेन केलं आहे. सो फर्स्ट सीन इज देअर, डॉक्टर स्टॉकमन्स लिव्हिंग रूम. द डायनिंग रूम इज विजिबल थ्रू अ डोअर डाऊन स्टेज. मिसेस स्टॉकमन वेलकम्स बिलिंग टू हर डिनर टेबल. ही इज लेट अँड सो द मीट इज कोल्ड. देअर इज अ नॉक ऑट द डोअर. की असा सीन आहे की डायनिंग टेबलवरती सगळे जे आहेत तिथं आलेले आहेत. बिलिंगसुद्धा तिथं डिनर टेबलवरती बसलेलं आहे, तिथं आलं आहे. अँड देर इज नॉक ॲट द डोअर. तितक्यात त्यांचा दरवाजा वाजला. इट इज हर ब्रदर इन लॉ द मेयर. आणि तिथे त्याचा म्हणजे मिसेस स्टॉकमनचा ब्रदर इन लॉ म्हणजेच मेयर, जो स्टॉकमनचा भाऊ आहे तो तिथं आलेला आहे. ही सेज ही डझंट वॉन्ट टू इंडल्ज इन सो मच फूड सो लेट ॲट नाईट. हाऊसटॅड द एडिटर अराइव्स. तितक्यात जसं तो मेयर तिथे आला तसंच तिथे एडिटरसुद्धा येतो. ही अँड द मेयर ग्रीट ईच अदर स्टिफली अँड बिगॅन टॉकिंग अबाउट द बाथ्स. आणि ते सगळे म्हणून तिथे जे सांडपाणी आहे, जे बाथ्स, त्याविषयी ते बोलायला बसतात. दे बोथ ॲग्री दॅट द न्यू बाथ्स आर गोइंग टू बी व्हेरी गुड फॉर द टाऊन. आणि या ठिकाणी मेयरनी आणि त्याचा जो असिस्टंट आहे हाऊसटॅड यांनी नवीन प्लॅन आणलेला असतो. आणि अकॉर्डिंग टू मेयर ही टेल दॅट बाथ सिस्टम इज व्हेरी गुड. जे काही नवीन सिस्टीम आहे ती खूप चांगली असं तो सांगण्याचा प्रयत्न करतो. इट इज मेन्शन दॅट द बाथ्स वेअर ओरिजिनली डॉक्टर स्टॉकमन्स आयडिया, अ सजेशन दॅट अपसेट द मेयर. म्हणजे या ठिकाणी जी आयडिया डॉक्टर स्टॉकमनची जी आयडिया असते ती आयडिया ऐकून हा जो मेयर आहे तो अपसेट होतो. हाऊसटॅड गोज टू ईट अँड सून डॉक्टर स्टॉकमन्स अराइव्स. जसा हाऊसटॅड इथून जातो तसा डॉक्टर स्टॉकमन विथ हिम he brings his two sons, Egylit and Morton, and Captain Horster, another late guest for dinner. जसे ते गेल्यानंतर स्टॉकमन पुन्हा त्याचे 2 मुलं आणि हा हॉर्स्टरला घेऊन डिनरसाठी येतो. ही शोज हिम इन टू द डायनिंग रूम बिफोर नोटिसिंग द मेयर. आणि तो मेयरला नोटीस करतो. द मेयर इज सरप्राईज टू सी हाऊ मच द गेस्ट ईट. त्याला पण थोडंसं सरप्राईज वाटतं की एवढ्या सगळ्यांना यांनी जेवायला का बोलवलं आहे किंवा त्यामागे त्याची काय कल्पना आहे. The doctor counters by talking about the excitement of watching young people eat young people who will eventually grow up and improve society. त्याचं असं मत आहे की जे काही यंग पीपल आहेत ते सोसायटीला इम्प्रूव्ह करण्यासाठी, समाजामध्ये विकास घेण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील आणि हातभार लावतील. ही कॉन्ट्रास्ट देम विथ ओल्ड फॉसिल्स लाईक हिमसेल्फ अँड द मेयर हू इज slightly perturbed by these nations. He comforts the mayor by mentioning how happy he is to be living in a city and to have a steady income. या ठिकाणी हा जो मेयर आहे तो फक्त त्याला स्टॉकमनचे विचार पटलेले नसतात, मात्र स्टॉकमनचे विचार पटलेले आहेत हे दाखवण्याचा तो फक्त प्रयत्न करतो. द मेयर आस्क्ड डॉक्टर स्टॉकमन अबाउट एन आर्टिकल ही हॅज रिटन फॉर हाऊसटॅड न्यूजपेपर. The doctor quickly says that he hopes the article will not be printed just yet, it may not be appropriate depending on some developments that the doctor is as yet unsure of. The mayor is aggravated that the doctor will not tell him what he is talking about, and he tells Dr. Stockman that he should think more of how to function within a society and less as an individual angrily he lives. डॉक्टर स्टॉकमनचे जे विचार आहेत ते पीटरला पटलेले नसतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये थोडीशी शाब्दिक आपण असं म्हणतो की शाब्दिक चकमक होते. हाऊसटॅड बिलिंग
Horster and Mrs. Stockman came in for liqueurs and cigarettes. Horster talked of the rocky relationship between the mayor and people's herd. Horster says that he is sailing for America soon, and to newspapermen, Billing and Horster are shocked that he doesn't care that he will miss the upcoming election. आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये काही निवडणुकीची चर्चा होती. पेट्रा एंटर्स टायर्ड फ्रॉम टीचिंग हर नाईट स्कूल क्लासेस. म्हणजे पेट्रा जी आहे ती शिक्षिका आहे आणि ती रात्रशाळा चालवते याच्यावर आपलं समजतं. शी हॅज अ लेटर दॅट डॉक्टर स्टॉकमन हॅज बीन इगरली लुकिंग फॉर. आणि तिला जे लेटर असतं ते तिला अतिशय उत्सुकतेने तिच्या वडिलांना ती लेटर दाखवते. He goes into the study to read it. Meanwhile, Petra and the newspaperman start up to discussion of paganism. Meanwhile, Billy and Housestead decry the hypocrisy that Petra must go through as a teacher. आणि जी काही हिपोक्रेसी आहे किंवा जे समाजामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्याविषयी ते डिस्कस करतात. डॉक्टर स्टॉकमन कम्स इन अ वेविंग the letter. He says that no one will be able to call this discovery another one of his delusions. Apparently the baths which are viewed as the savior of the town are polluted. आणि डॉक्टर स्टॉकमनला फायनली एक लेटर त्याला मिळतं की ज्यामुळे जे बाथ वॉटर आहे ते कंटामिनेटेड झालेलं आहे, पोल्युटेड आहे याचा त्याला विश्वास पडतो. द डॉक्टर सेंड सॅम्पल्स फ्रॉम द वॉटर टू लॅब. आणि त्यांनी जे सॅम्पल्स असतात पाण्याचे ते लॅबला चेक करण्यासाठी पाठवले जातात. आणि नाव द रिझल्ट आय बॅक. आणि तोच रिझल्ट हातामध्ये घेऊन डॉक्टर स्टॉकमन तिथे आलेला असतो. Middle near the source of the baths, water is full of polluted water that seeps into the baths pump room. The pollution comes from the tanneries and other industry. Dr. Stockman assures everyone that the problem can be fixed by replacing the water system. The doctor further notes that if the town had followed his advice about how to build the drains in the first place, they would not have had this problem. The group is very enthusiastic and praises the doctor for saving the town. आणि या जे काही बाथ वॉटर आहे जे कंटामिनेटेड झालेलं आहे किंवा दूषित आहे, ज्या ठिकाणी जिथे इंडस्ट्रीयलचा सगळा गाळ किंवा इंडस्ट्रीयलचा सगळा मळ जो आहे तो ज्या पाण्यामध्ये मिक्स झाल्यामुळे तिथलं जे पाणी आहे ते दूषित झालेलं आहे अशा प्रकारचा रिपोर्ट स्टॉकमनला मिळतो. आणि मग तो त्या मेयरला थांबवण्याचा प्रयत्न करतो की लोकांच्या आरोग्यासोबत जे काही चाललेलं आहे ते तो थांबवण्याचा प्रयत्न करण्यासाठी डॉक्टर स्टॉकमन आता प्रयत्न करणार आहे. कमेंट्रीमध्ये बघा, मेनी ऑफ द कॅरेक्टर्स इज अन एनिमी ऑफ द पीपल आर व्हेरी कन्सर्न विथ पॉलिटिक्स. द मेयर इज इंटरेस्टेड इन मेंटेनिंग हिज पोझिशन. ही इज व्हेरी डिस्टर्ब वेन डॉक्टर स्टॉकमन टॉक्स अबाउट अ यंगर जनरेशन ग्रोईंग अप टू चेंज थिंग्स. आणि ज्यावेळेस डॉक्टर स्टॉकमन असं म्हणतो की जुन्यांपेक्षा नवीन लोकांना संधी दिली पाहिजे त्यावेळेस हे त्या मेयरला रुचत नाही. मेयरचा असा इंटरेस्ट असतो की ही वॉन्टेड टू मेंटेन हिज पोझिशन एनी हाऊ कंडिशन. त्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचं स्थान आहे तसं ठेवायचं असतं. आणि ज्यावेळेस डॉक्टर स्टॉकमन नवीन नवीन कल्पना त्याला सांगत असतो त्यावेळेस त्या मेयरला याच्यामध्ये इंटरेस्ट नसतो. बिकॉज ही इज करप्टेड मिनिस्टर असं म्हणू शकतो. ही ऑल्सो सीम व्हेरी इन्सिक्युअर which is no doubt related to rather competitive spirit shared by him and his brother. त्याला त्याच्या भावापासून थोडंसं असं म्हणू शकतो की इन्सिक्युअर फील होतं कारण इन फ्युचर हा जो डॉक्टर स्टॉकमन आहे तो खूप प्रामाणिक आहे, तो त्याचं काम प्रामाणिकपणे करतो आहे आणि त्याला असं वाटतं की त्याच्यामुळे कोणताही प्रॉब्लेम येऊ नये असं त्याला फील होतं. सो द पॉप्युलर ओपिनियन दॅट द बाथ वेअर द आयडिया ऑफ डॉक्टर स्टॉकमन एनरेजेस द मेयर. आणि ज्यावेळेस हे बाथ प्रकरण किंवा जे काही सांडपाण्याची प्रक्रिया आहे किंवा जे पाणी दूषित झालेलं आहे हे तो स्टॉकमन सांगतो त्यावेळेस मेयरला हे आवडत नाही. द डॉक्टर इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड कॅरेक्टर. या ठिकाणी जे स्टॉकमनचं कॅरेक्टर आहे ते खूप कॉम्प्लिकेटेड दिलेलं आहे. ही इज व्हेरी प्लीज विथ द मटेरियल ट्रॅपिंग ऑफ हिज लिव्हिंग रूम अवेलेबल टू हिम नाव दॅट ही हॅज द पोझिशन ऑफ मेडिकल ऑफिसर ॲट द बाथ्स. द डॉक्टर लिव्ह अ व्हेरी पुअर एक्झिस्टन्स फॉर अ लॉंग टाईम इन द कंट्री साईड. इट इज अनक्लिअर वाय ही वॉज पुअर इन द कंट्री साईड while his brother was rising through the political hierarchy of the town. More than anything, the doctor seems to be a very enthusiastic, idealistic man, a cross between a revolutionary and the absent, because he don't know about that. He don't know about that the plan of mayor. आणि त्याला हा मेयरचा काय प्लॅन आहे हे माहिती नसतं आणि म्हणून तो आपला प्रामाणिक प्रयत्न करत असतो. तो आपला प्रामाणिक प्रयत्न करतो आहे की त्याला या सगळ्यातून बाहेर त्या गावाला काढायचं आहे. सो
he should be try to very proper way anyhow condition he wanted to exit the town. त्याला त्या टाउनमधून बाहेर काढायचं आहे की जो काही मेयर आहे तो त्याच्यासोबत त्या गावासोबत अन्याय करतो. सो पेट्रा शेअर्स द डॉक्टर फ्रिवेंट बिलीफ इन द ट्रूथ ऑफ फ्री थिंकिंग ॲज अ रिव्हील बाय हर डिस्कशन हाऊस्टड अँड बिलिंग. पेट्रा जे आहे ते हाऊस्टड अँड बिलिंगसोबत डिस्कशन करून तिलासुद्धा ह्याच्यातून फ्री थिंकिंगचे विचार ती सांगते. मिसेस स्टॉकमन ऑन द अदर हँड इज मच मोर मॉडर्न. त्याची वाईफसुद्धा त्याच्यासोबत त्याला साथ देत आहे मिसेस स्टॉकमन. ऑल्दो शी बिलीव्ज इन दीज आयडल्स शी रिअलायझेस दॅट दे हॅव देअर लिमिट्स. परंतु त्यांना त्यांच्या लिमिट्स माहिती आहेत किंवा त्यांची मर्यादा काय आहे, कुठपर्यंत त्या विरोध करू शकतात त्या मेयरला हे त्यांना माहिती आहे. ॲज द प्ले प्रोग्रेसेस शी एनकरेजेस हर हजबंड टू कन्सिडर that his family well-being before he speak out on controversial issues. आणि जो काही चॉकमन त्या मेयरला विरोध केल्यानंतर जे काही त्यांच्या कुटुंबासोबत होणार आहे हे सगळं सहन करण्यासाठी त्याची जी वाईफ आहे, त्याची जी मुलगी आहे, ते सगळे रेडी आहेत. द टर्म फ्री थिंकिंग इज यूज ऑफन इन द प्ले. Almost all the characters except for the Aslaksen and the mayor claim to be free thinkers. It is important to note which of them sticks by their claims and to see exactly what the term free thinking means in a closely knit democracy. तर या ठिकाणी आता आपण इथपर्यंत आलेलो आहोत की डॉक्टर स्टॉकमनला जे काही पाण्याचा प्रॉब्लेम आहे तो समजलेला आहे. त्यांनी त्यासाठी लॅब टेस्ट केलेला होता, ते सगळं त्याला समजलेलं आहे. तर आता आपण बघूया नेक्स्ट समरी. Act 2.